सो आता आमचे काय होतं आम्ही सो आता आमचं अननस ज्यूसही पिऊन झालेलं आहे. वन मोर टाइम. सो आणि येस, हा व्हिडिओ अजून जास्त चांगला करण्याचा प्रयत्न करू. हे कट करणार आहे मी. सो बाय बाय करायचं. कौन है ये लोग, कहां से आते हैं? हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, आज संडे होता. सो आज तुमचा भाऊ कुठेतरी असं ऑथेंटिक प्लेसेस एक्सप्लोअर करायचा विचार करत होतो. आणि गेस वॉट, आज मी माझ्या सगळ्यात फेवरेट गोष्ट जी आहे, येस फूड. मी आज नाशिकचे काही ऑथेंटिक फूड प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहे. मग मी विचार केला की मी एकट्याने एक्सप्लोअर करण्यापेक्षा किंवा मी एकट्याने ह्या प्लेसेसबद्दल काही सांगण्यापेक्षा माझ्यासोबत आज एक स्पेशल अपीअरन्सला मी इन्व्हाइट केलेलं आहे या व्हिडिओमध्ये. सो येस, आपल्यासोबत वैष्णवी आहे आज. आणि वैष्णवीला बोलवायचं कारणच असं होतं की आम्ही दोघं ऑफिस कलिग तर आहोत, पण खूप चांगले फ्रेंड्स पण आहोत. आणि आमच्यामध्ये एक कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजे आम्ही दोघं खूप जाम फूडी आहोत. सो दोन फूडी लोक जेव्हा नाशिकचे ऑथेंटिक फूड एक्सप्लोअर करतात, तिथे जाऊन त्या फूडला टेस्ट करतात. सो मी विचार केला की हे कन्व्हर्सेशन किंवा त्या फूडबद्दलचे रिव्ह्यू आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या व्ह्युअर्सलाही सांगूया आणि त्यांना दाखवूया. सो स्टे ट्यून. सो आता आम्ही आलेलो आहे सायंताराला. येस, बरोबर ओळखलं तुम्ही, आपला सगळ्यात जास्त ओल्ड प्लेस साबुदाणा वडासाठी. आणि मी विचार केला की का नाही ह्याच प्लेसपासून आपण सुरुवात करावी. सो साबुदाणा वडा म्हटलं ना की असं वाटतं की रोज उपवास पाहिजे. अरे कहना क्या चाहते हो? कारण ही गोष्ट अशी की माणूस रोज खाऊ शकतो, उपवासाची वाटही नाही बघायची गरज. तो वैष्णवी, तुला काय वाटतं की काय साबुदाणा वडाबद्दल? साबुदाणा वडा म्हटलं जसं तुम्ही म्हटलात तसंच उपवास करावा जी इच्छा होते. आणि ही अशी एक गोष्ट आहे की तिला कधी कधी असं पण वाटतं की उपवास नाही पाहिजे, पण जस्ट क्रेविंग होते की नाही आज साबुदाणा वडाच खायचा आहे असं. येस. फर्स्ट बाईटमध्ये जे आपण म्हणतो की हे फेमस आहे, ठीक आहे फेमस आहे, बट त्याच्या मागे पण काय कारण आहे. जो खुसखुशीतपणा आहे या साबुदाणा वड्यामध्ये, म्हणजे जनरली आपण जर कुठले दुसरे खाल्ले तर असं वाटतं की चिकट आहे, कुरकुरीतच नाही लागत आहे, पण याच्यात तसं काहीच नाही आहे. आणि ती एक स्पेशल टेस्ट आहे, म्हणजे ती कसं नाही ते माहिती नाही, पण ती स्पेशल टेस्ट आहे. आणि जे आपण म्हणतो की हिट आहे दॅट इज द चटणी. So this sabudana with the chutney is the best pair, I would say. मी तुम्हाला सांगतो की हा वडा 3 रुपये होता ना तेव्हापासून मी खातोय. आणि त्याच्यामुळे जेव्हा केव्हा हा वडा आणि ही चटणी टेस्ट करतो ना, तर ते जुन्या मेमरीज, जुन्या आठवणी ताज्या झाल्यासारखं वाटतं की लहान असताना आपण आई वडिलांसोबत यायचो आणि हा टेस्ट करायचो. सो कन्सिस्टन्सी बघा ना, म्हणजे ऑलमोस्ट मोर दॅन 25 इयर्स मी हा साबुदाणा वडा खातोय. सो डे 1ला जो टेस्ट होती ना, तीच टेस्ट अजून सुद्धा आहे. सो रिअली हॅट्स ऑफ, बेस्ट भाई, मजा आया. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना.
सो आता आमचा साबुदाणा वडा खाऊन झालेला आहे आणि आता आम्ही पुढच्या स्पॉटला जातोय. सो तुमचाही काहीतरी सायंतारा वडाचा काही अनुभव असेल, काही एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये शेअर करा. सो भेटूया पुढच्या जागेवर.